वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना वाशिम येथील प्रशिक्षण तात्काळ थांबवण्यास सांगितलं असून त्यांना मसुरी 23 जुलैपर्यंत बोलवण्यात आलंय। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून तसेच त्यांच्या मातोश्री मनोरा खेडकर यांनी शेतकऱ्याला दाखवलेल्या पिस्तूलपासूनच प्रकरण गाजलं होतं। त्याचबरोबर त्यांची बेहिशोबी मालमत्ता या प्रकरणी देखील या प्रकरणाची चर्चा झाली होती। अखेर त्यांचं जे प्रशिक्षण आहे ते थांबवण्यात आलं आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय। पुण्याच्या ट्रेनी IAS ऑफिसर ज्यांची नंतर बदली वाशिमला झाली, त्यांचं प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री युनिव्हर्सिटीने संस्थेने ते अचानक थांबवलेलं आहे। त्यांना पुढील कारवाईसाठी 7 दिवसांमध्ये बोलवून घेण्यात आलेलं आहे। याचा अर्थ त्यांच्या पुढच्या संपूर्ण सेवेवर या सगळ्या प्रकारामुळे एक शंका निर्माण झालेली आहे। कदाचित ही जी कारवाई होईल, कारण पुढील ॲक्शनसाठी त्यांना तिकडे बोलवलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर गंभीर कारवाई होईल अशी आता शक्यता वाटायला लागलेली आहे। ही कारवाई जी आहे ती कुठल्या प्रकरणात झाली? ही कारवाई त्यांचं जे पुण्यातलं वर्तन होतं त्या संदर्भामुळे झालेली आहे, परंतु आता तिथे ज्यावेळी त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल त्यावेळी त्यांच्या सगळ्याच गोष्टींची उत्तरं विचारली जातील। म्हणजे त्यांनी प्रशिक्षण किती अटेम्प्ट्स केले, त्यांनी वैद्यकीय याला हजर राहायला का नकार दिला, पुढे त्यांनी इथे आल्यानंतर जे प्रताप केले त्यांच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीत, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रा बाबतीत, या सगळ्याची आता चौकशी होईल आणि मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कदाचित त्यांना बडतर्फही व्हावं लागू शकतं आणि सगळ्या गोष्टीची चौकशी झाली तर त्यांना पोलीस कारवाई सामोरं जावं लागेल। परंतु आमची मागणी आहे की तेवढ्यावर थांबू नये, तर यांना ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांवर सुद्धा तशीच कारवाई झाली पाहिजे।